नमस्कार मंडळी, मी अमोल स्वागत करतो तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज तारीख आहे 15 फेब्रुवारी 2025 आणि आता मी चाललो एका वाढदिवसासाठी। तर आपला प्रिय मित्र वरवडे गावचे सुपुत्र असे सुदेश पाटील यांच्या आईचा 80वा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त आता मी तिकडे चाललोय वरवड्यात। तर हा वाढदिवस, हा 80वा वाढदिवस कशा पद्धतीने साजरा होणार आहे, तिथे कशा पद्धतीने त्याच्या आईला शुभेच्छा दिल्या जाणार आहेत, हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा। तर आता निघतोय घरून आणि जाता जाता पहिलं जायचं आपल्याला मालगुणच्या बाजारपेठेत। तिथे साईराज फ्लॉवर्स यांच्याकडे आपण एक पुष्पगुच्छ सांगितलेला आहे, तो देखील आपण घ्यायचा आहे आणि मग तिथून निघायचं आहे वरवडे गावात। वरवड्याच्या भंडारवाड्यामध्ये सुदेश पाटीलचं घर आहे। तर चला जाऊया त्या वाढदिवसाला आणि तिकडे त्या वाढदिवसाची तयारी काय झाली आणि कशा पद्धतीचं वातावरण आहे ते देखील बघूया। चला मंडळी, मी आता आलोय आपल्या मालगुणच्या बाजारपेठेत। इथे तुम्ही पाहू शकता साईराज फ्लॉवर्स। इथे तुम्हाला लग्नासाठी हार, बुके, त्यानंतर फुलं बिळं सगळं काय भेटेल। लग्नाची गाडी जर सजवायची असेल ना, ती पण सजवून भेटेल। तर माझी ऑर्डर दिलेली आहे, तर आता बुके घेऊया आणि निघूया वरवड्यात। आणि इथं गाडी सजवण्याचं पण काम चाललेलं आहे, तुम्हाला दाखवतो। सागर मांडवकर यांचं काम चाललेलं आहे जोराचं। आणि इकडे बघा, इकडे गाडी सजवली जाते। ही गाडी कसली, लग्नाची आहे की? हां, तर मंडळी ही गाडी उद्या लग्नाला जायचे, तिची सजावट चालली। अतिशय सुंदर अशा गाड्या देखील सजवल्या जातात साईराज फ्लॉवर्स यांच्या माध्यमातून। इथे हार, फुले, बुके, तुरे सगळं काय तुम्हाला भेटेल आमच्या मालगुणच्या मेन बाजारपेठेत। आणि इथे आणि गाडी सजवण्याचं काम करतायत बावा दादा लिंगायत। हे बघा, डेकोरेटिंगचं काम चाललंय। तर आता आपला बुके घ्यायचा आहे आणि निघायचं आहे। आपला बुके बघूया तयार कसा केलाय। परवा मस्त गाडी सजवली होती, कोणची ती? तो पॅटर्न नको त्याला। हा, तो पॅटर्न नको, मला आवडली मस्त। अरे खत्री, आणि फोटो पण आडच काढला नव्हती। परवा व्हाईट होती ती, व्हाईट होती बा परवा, एक नंबर, मला आवडली मस्त। अशी सजवायचे, भारी आहे। हा हा, ही वन साइड आहे तिकडे झालं मारायची। हा, तिकडून इकडून ही वन साइड मारून अशी झालं एका कोपऱ्याला वाढायची। इकडे तिकडे वाढायचं, त्याच्यावर बुके वाढायचा। ना ना ना, हे तिरका आहे ना, हे ड्रायव्हर साइडला आहे सगळं। ड्रायव्हर साइडला बुके लावायचा आणि इथे वाढायची, किन्न साइडला वाढायची, किन्नर साइडला वाढायची झालं अशी। ना ना, इथे मारायची, इथे बांधायची गाडी अशी आहे ना, इथे बांधायची, अशी ओढून घ्यायची। तर मित्रांनो, त्यांची सर्व सेटिंग चालली, कसं ही गाडी सजवायचे। जसं फोटो पाठवलाय तसं त्यांना सजवून पाहिजे गाडी। आपले हे अभिची गाडी आहे ना, ही सागर अभिची गाडी आहे ना, राणेंची आहे, राणे बंधू परिवाराची ही गाडी आहे जी सजवली जाते आता। तर सागर आहे आणि बाबादादा लिंगायत, हे बघा। आणि हे आमचे चंद्या काका रिक्षावाले, कधी पण बाजारपेठेत तुम्हाला रिक्षा पाहिजे तर सांगा, भेटणार। चल दे, चल माझी ऑर्डर दे। मंडळी, आपण पोहोचलोय वरवड्यात। आपला मित्र सुदेश पाटील याच्या घरी आणि त्याच्या आईचा 80वा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आता त्याचे सर्व मित्रमंडळी इथे जमतायत। तर हा वाढदिवस कसा साजरा होणार आहे हे तुम्हाला नक्कीच पुढे बघायला भेटेल। आणि त्याचबरोबर ती वाढदिवसानिमित्त इथे तुम्ही बघू शकता बरीच मंडळी इथे उपस्थित झालेली आहेत, त्याचे सर्व मित्रमंडळी। आणि इकडे जेवणाची देखील व्यवस्था केलेली आहे। तर बघूया आचारी कोण आहेत, आपण जाऊया तिकडे, चला। तर इकडे बघताय तुम्ही मस्तपैकी पुलाव केला जातोय। आपला प्रमोद दादा आहे, प्रमोद दादा दुर्गवळी आणि कैलास रामाणी यांच्या माध्यमातून आजच्या या वाढदिवसाची सर्व इथे भोजन व्यवस्था केली जाते। आणि नंतर आपण त्या पुलावचा आस्वाद घेणार आहोत। तत्पूर्वी पुन्हा आपण इकडे जाऊया आणि वाढदिवस बघूया कसा साजरा होणार आहे।
हॅपी बर्थडे टू युअर हॅपी बर्थडे टू यू. अरे वाट लावला. तिकडे जा, तिकडे जा. तर मंडळी, आताच मी वरवड्यातून घरी आलोय. आपल्या मित्राच्या आईचा वाढदिवस होता, तर त्या वाढदिवसासाठी सर्व त्याची मित्र मंडळी, त्याच्या जवळपासची मंडळी देखील उपस्थित होती. अतिशय सुंदर आयोजन केलं होतं, सुंदर डेकोरेशन आणि बड्डे वगैरे झाला. त्यानंतर केक वगैरे आम्ही खाल्लेला आहे आणि पुलाव देखील होता, त्याचा देखील आस्वाद घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने हा वाढदिवस सुदेश पाटील याच्या आईचा संपन्न झालेला आहे. शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. तर असा हा आजचा व्हिडिओ होता. आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या अशाच एका आगळ्या वेगळ्या ब्लॉगमध्ये लवकरच.